आपल्या गोलूभाऊच्या लग्नात उंदीर मामाकडून बर्फी खायला आले भाऊ. सगळ्यांची तयारी झाल्यावर मी लाग गेला आपल्या गोलूभाऊने नपालीसला पाहिलं का टॅलेंट आहे तुमच्या भाऊ मध्ये, पण कोणाला कदरच नाही तर काय करशा. मग नपालीसला जाऊन आम्ही लागले बोल लग्नाच्या जागेवर आणि आम्ही लाग गेले नवरदेवला फायनल टच द्यायला. मग फायनली आपला नवरदेव तयार झाल्यावर नवरदेव आणि नवरी लाग गेले भाऊ व्हिडिओ साठी गाडीमध्ये एंट्री मारायला आणि ते खाली उतरल्यावर आपल्या लग्नाचे चीफ गेस्ट पण लागले भाऊ. पण काही पण म्हणा भाऊ, आपला गोलूभाऊ ताज गैरच पेढे खातोय आणि ते पाहिजे कोणाला पेढा खायची इच्छा होते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपला गोलूभाऊ इकडे पेढे खातोय तर आपले थोरगणकर आणि धुमधडाका करायच्या प्लॅनिंग मध्ये होते आणि त्याला आपला गोलूभाऊ स्टेजवर लागला. पण गोलूभाऊच्या सीटवर तर या पोरगीने कब्जा करायला होता आणि ती पोरगी बोलत होती एक तर मग डील फायनल करा नाही तर आमची नवरी वापस करा. मग फायनली आपल्या गोलूभाऊ त्या पोरगीची डील कंप्लीट करली आणि आपल्या भाऊला सीट भेटली आणि फायनली आपल्या गोलूभाऊचं लग्न संपन्न झालं. चला भाऊ आजपासून गोलूभाऊचा कमी त्रास राहत जाय. मग लग्न झाल्यावर आम्ही पैसे गेले भाऊ जेवण आले. पण काय माहिती उंदीर मामाने कोण सांगलं की गोलूभाऊच्या लग्नात बर्फी आहे तर ते बर्फी खायला लागलं. ते खांड त्यांच्याकडे काही नेवाला नाही पण जेवण करीस मी लागला चोपड्याच्या बस स्टॉपवर आपल्या मामाच्या पोरेले म्हणजे मा भाऊले भेटे आणि आम्ही लागले आपला फेवरेट उसाचा रस प्यायला. आणि जसं रस पिसाना आम्ही परत बस स्टॉपवर आले आणि आपल्याला गैरच फॉलोअर भेटले. आणि हा मी ज्यांचा व्हिडिओ काढला त्यांना मनापासून सॉरी. आणि मग आपल्या फॉलोअरांना भेटीसन मी फटाफटी लागला आपल्या मंडपाकडे कारण की नवरीच्या स्वागतासाठी आम्हाला लवकरात लवकर घरी जाणं म्हणून आपल्या दिदीच्या हातात आपल्या गाडीची चाबी दिसत. आता आम्ही तर चाललो होते घरी पण रस्त्यामध्येच आपली दिदी झोपल्यामुळे गाडी मला चालवणी पडली. आणि आता आपला नवरीचं स्वागत कसं झाला ते जर पण असेल तर लवकरात लवकर फॉलो करा आणि कमेंट मध्ये तुमच्या भावना व्यक्त करा.